शेतकऱ्यांच्या विविध न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी 16 जून रोजी पीक विमा 2025, पीक विमा ट्रिगर आणि सरसकट कर्जमाफी या 3 मुख्य मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता करण्यात आलेल्या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। परभणी जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025 मधील पात्र असलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना तत्काळ देय असलेली पीक विमा नुकसान भरपाई देण्यात यावी। खरीप हंगाम 2025 पासून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसान भरपाई मिळवून देणारे पंतप्रधान पीक विमा योजनेतील बंद केलेले 4 ट्रिगर जोखमीच्या बाबी पुन्हा सुरू करावेत। तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेतील उंबरठा उत्पादन निश्चित करणारा जोखीम स्तर 70% वरून वाढवून तो 100% करण्यात यावा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मधील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी। या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जिल्हा प्रशासनास मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या आंदोलनात मंगेश देशमुख, प्रताप शिंदे, विश्वंभर गोरवे, लिंबाची देवकते, हेमचंद्र शिंदे, लव शेळके, किरण चक्रपाणी, राजेंद्र जवळेकर आदींची उपस्थिती होती। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्यासंदर्भात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।